नमस्कार. मी जयश्री इंगोले कावडे, ग्रामीण रुग्णालय मारेगाव, जिल्हा यवतमाळ येथे प्रभारी अधिपरिचारिका या पदावर सध्या कार्यरत आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश केवळ जनजागृतीपर आहे. स्टॉप डायरिया मोहीम 2025 राबविण्यासंबंधी राज्यस्तरावरून आपल्याला काही अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. 2 जून 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत ही मोहीम आपल्याला राबवण्यासंबंधी काही सूचना आहेत. या मोहिमेचं सगळ्यात महत्त्वाचं घोषवाक्य आहे, ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. अतिसारावर करा मात, स्वच्छता ORSची घेऊन साथ. अतिसारावर करा मात, स्वच्छता ORSची घेऊन साथ. या मोहिमेचे उद्दिष्ट आता सध्याची स्थिती बघता, पूरस्थिती बघता, उन्हाळा, पावसाळा किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यामध्ये डायरिया या आजाराचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याला प्रतिबंध कसा करता येईल, त्याला आळा कसा घालता येईल, ह्यासाठी पूर्वतयारी करून सुनिश्चिती करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे 0 ते 5 वर्षाखालील बालकांमध्ये ORS आणि झिंकचा साठा उपलब्ध करून देणे आणि ते त्यांच्यापर्यंत कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न करणे. तिसरं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे 0 ते 5 वर्षाखालील बालकांमध्ये डायरियाला प्रतिबंध व्हावा म्हणून त्यांचे जे काळजी घेणारे आहेत, लेकरांची काळजी घेणारे त्यांचे पालक किंवा इतर घटक ह्यांच्यापर्यंत जनजागृतीपर समुपदेशन करणे, त्यांच्यापर्यंत ORS संबंधी महत्त्वाच्या सूचना किंवा महत्त्वाची उपाययोजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांना समुपदेशन करणे. स्पेशली अशा भागामध्ये झोपडपट्टी, विटाभट्टी, दुर्बल भागांवर लक्ष केंद्रित करणे हे या मोहिमेचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत तालुका स्तरावरती आपल्याला सुकाणू समितीची स्थापना करण्याविषयीचे निर्देश आहेत. आपल्या ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे सुकाणू समिती स्थापन करण्याविषयी मार्गदर्शन सूचना आपण वरिष्ठांना दिलेल्या आहेत. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की सध्या डायरियाचा उद्रेक बघता आपण आपल्या घरी कसा प्रयत्न करता येईल, आपल्याला ORS कसं बनवायचं ह्याविषयी काही मार्गदर्शक सूचना तुम्हाला किंवा इतरही काही अडचणी असल्यास आपल्या जवळच्या आशाताई, ANM ताई